राजकीय क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला कोणकोणत्या समस्या अडचणी जाणवतात? सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज जर महिला सक्षम आहे, महिला विविध क्षेत्रात पारंगत आहे, जसं क्रीडा असो, आरोग्य असो, औद्योगिक क्षेत्र असो, राजकारण असो, प्रशासन असो, त्यामध्ये पुढे असली तरी ती आजही सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक आव्हानांच तिच्या समोर आहे. त्यासाठी कुटुंबात वावरत असताना तिला आर्थिक स्वावलंबन नाही, ती कुणावर तरी अवलंबून असते. पैशासाठी म्हणा, कुठल्या गरजांसाठी म्हणा, तर तिच्या गरजा त्याच्या पूर्ण होत नाही. ती जर स्त्री जर स्वतःच्या पायावर उभी असली तर ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकेल. त्यानंतर सुरक्षितता. महिला आजही सुरक्षित नाही. आजही आपण आपल्या लहान मुलींना जर बाहेर पाठवायचं असेल तर आपण 4 वेळा विचार करतो की यांच्यासोबत आपण पाठवायचं का, आपण रात्री बेरात्री मुलीला घराच्या बाहेर जाऊ द्यायचं का, यावर आपल्याला पहिले विचार करावा लागतो. तर म्हणून अशा अनेक समस्या आहे. शिक्षण आहे, मुली उच्च शिक्षित होत नाही, कारण एकदा त्या ग्रॅज्युएट झाल्या की आईवडील तिच्या लग्नासाठी स्थळ शोधतात. त्याच्यामुळे शिक्षणाचा अभाव राहतो, मुली शिक्षित होत नाही. म्हणून ही एक मोठी समस्या आहे. महिला आत्मनिर्भर नाही, त्यांच्या हाताला रोजगार नाही, असे विविध आव्हाने आज सामाजिक क्षेत्रात महिलांना दिसून येतात. आरोग्याविषयी काळजी करत महिलांच्या आरोग्याकडे लक्षच दिले जात नाही, कारण आज महिलांचे विविध असे डिसीजेस महिलांना होतात. सर्वायकल कॅन्सर सारखा आहे. तर हा फक्त वेळोवेळी त्यांचे टेस्ट झाल्या नाही किंवा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्यांना अशा समस्या फेस कराव्या लागतात. तर हे सुद्धा महिलांसाठी मोठं आव्हान आहे. आरोग्याच्या प्रश्नावर एक प्रश्न उपस्थित होता मॅडम, कारण की आज जागतिक महिला दिन आहेत आणि महिलांचा विशेष आज दिन आहे. आज सरकारी दवाखान्यात त्यांचे जे सोयीसुविधा आहे महिलांप्रती कुठेतरी खोळंबलेली आहे. आरोग्याची व्यवस्था आपल्या गाव पातळीवर जो सरकारी दवाखाना आहे महिलांना पाहिजे तशा सोयीसुविधा उपलब्ध करून देत नाही. आता बाळंतपणाची स्थिती आपण आपल्या गावात होतो की सरकारी दवाखाना, आता नवनवीन डॉक्टर येत असल्याने आणि त्या जुन्या डॉक्टर येत होत्या त्या काहीतरी हालचाली करून ती बाळंतपण करत होती. पण आता ही स्थिती नवीन डॉक्टर आल्यामुळे ती स्थिती बंद झाली. यावर काय सांगा? आजकाल जे PSCs आहे तिथे शिक्षित डॉक्टर राहते, BMS डॉक्टर हा डिलिव्हरी करू शकत नाही, त्याच्यासाठी गायनेकोलॉजिस्ट लागतो. तर आपण आपल्या धापेवाडाचीच समस्या सांगतो PSCची. तिथे जर एखादा पेशंट सिरियस झाला तर आपल्या PSCमध्ये ॲम्ब्युलन्स नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना नागपूरला आणतपर्यंत जर ती प्रेग्नेंट असेल बाई तर त्या बाईच्या जीवाला किंवा त्या बाळाला सुद्धा धोका असतो तिथे. त्यानंतर तिथे शस्त्रक्रिया, समजा तिचं जर C-सेक्शन करायचं असेल, सीजर करायचं असेल तर ते तिथे गावात पातळीवर करणं पॉसिबल नाही. त्याच्यासाठी सुद्धा तिला नागपूरला यावं लागतं. तर या अशा भरपूर समस्या आहेत. औषधं आहेत, औषधं उपलब्ध नाही. म्हणून सर्वप्रथम डॉक्टर्स आणि कर्मचारी असणं गरजेचं आहे. तर यासाठी आपण यांना रिक्वेस्ट सुद्धा केलेली आहे. आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहे आशिषजी देशमुख, त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे की या PSCसाठी असे डॉक्टर्स अवेलेबल असावे व अशा एक ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था असावी म्हणून. त्यामुळे माझं पण असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतचा जो सरपंच असतो तो म्हणजे प्रथम नागरिक असतो गावाचा. तर त्या सरपंचांनी हॉस्पिटल फी हे बघावी, हॉस्पिटलमध्ये काय औषधी उपलब्ध आहेत का, डॉक्टर्स आहेत का, कर्मचारी आहेत का, याच्यावर त्यांनी व्हिजिट करावं, हॉस्पिटल व्हिजिट करावं, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या व त्याच्यावर काय योग्य ते निर्णय घेऊन समोर निवेदन द्यावं. जर तिथे डॉक्टर कर्मचारी नसेल किंवा तिथे लेडीज डॉक्टर्स नसेल तर यासाठी शासनाकडे त्याची मागणी करावी. कारण सरकारच्या कारकिर्दीमध्ये चाइल्ड क्राईम रेट वाढलेला, यावर तुमचं मत काय? चाइल्ड क्राईम याच्यामुळे पण वाढत आहे, कारण कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. मुलांना नैतिक शिक्षण द्यायची गरज आहे. मुलांना संस्कार वर्ग शाळेत, आता आम्ही आमच्या शाळेत संस्कार वर्ग बनवतो. त्याच्यामुळे मुलींनी कसं वागावं, मुलींनी स्वतःचं डिसिजन स्वतः कसं घ्यावं, कुठल्या गोष्टी
ऐकाव्या. सोशल मीडियाचा जास्त वापर आज पालक सुद्धा आपल्या मुलांना फोन देतात. हे सगळ्यात मोठं क्राईम आहे आजच्या याच्यात. कारण पोरं फोनमुळे विविध गोष्टी ज्या त्यांना त्या वयात नको माहिती करायला तशा गोष्टी पोरं बघतात आहे. त्याच्यामुळे हा क्राईम रेट वाढत चालला आहे. व्यसनमुक्तीची गरज आहे. तरुण मुलं व्यसनाधीन होतात आहे. तर मला असं वाटतं की आपण पोरांना शिक्षणाचं महत्त्व, आपले नैतिक मूल्य, आपले कर्तव्य, त्याच्यानंतर घरात स्त्रीचा सन्मान, ह्या सर्व गोष्टी आपल्या घरातून शिकवल्या तर मला वाटतं की समोर जाऊन मुलं वाईट याच्यात जाणार नाही. आणि असे जे मुलांना हे पण शिकवलं पाहिजे की स्त्रीचा सन्मान कसा व्हायला. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी कसे घडले, कारण त्याच्या मागे एक जिजाऊसारखी आई होती जिने लहानपणापासून स्त्री सन्मानाविषयी, स्त्रीचा आदर कसा करावा, ती जगदंबा असते. प्रत्येक महिला जी दुसरी महिला असते ही जगदंबेप्रमाणे असते. हे त्याचे बीज त्यांनी लहानपणापासून मुलांमध्ये रुजवलं होतं शिवाजीमध्ये. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या आपण याच्यात बघितलं तर कुठलीही स्त्री म्हणजे ती नाचत नव्हती दरबारात. का बरं? कारण शिवाजीला तसे संस्कार देण्यात आले होते. म्हणून मला असं वाटते की हे जे चाइल्ड क्राईम वाढत आहे तर यामध्ये जर कायद्याची बरोबर अंमलबजावणी झाली आणि जर मुलांना व्यवस्थित संस्कार मिळाले तर या गोष्टी कमी होतात. आणि जसं आता इंडोनेशियाची गोष्ट सांगते, तिथे 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया ॲक्सेस बंद केलेला आहे. तर ही पण एक जबाबदारी आपली आहे की कुठेतरी मुलांना थांबवलं पाहिजे सोशल मीडियाच्या ॲक्सेसविषयी, किंवा पालकांचं त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे की मुलांनी काय बघावं, काय बघू नये. त्यांना लहानपणापासून तशा गोष्टी शिकवाव्या, तेव्हाच याच्यावर कुठेतरी आळा घालता येईल. तर काउन्सिलिंग सेंटर आहे, त्यांना काउन्सिल करायला पाहिजे. आम्ही इथे आमच्या शाळेतले काउन्सिलर सुद्धा बोलतो की मुलगा जर दुसऱ्या वाईटपणाकडे वळत असेल तर त्याला त्याच्यातून कसं बाहेर काढता येईल. कारण पुष्कळदा असते की मुलांची मानसिक स्थिती बरोबर नसते, घरातलं वातावरण बरोबर नसते, त्याच्यामुळे मुलं असे वेगवेगळ्या गोष्टीकडे जातात. तर त्याच्यामुळे आपण जर या सगळ्या गोष्टींना बंधन घातलं तर नक्कीच चाइल्ड क्राईम कमी होऊ शकतो. आपल्या धापेवाडा जिल्हा सर्कलमध्ये तुम्हाला जाणवलेल्या समस्यांचा निराकरण तुम्ही कशा प्रकारे केले आहे यावर काय सांगा? बघा, मी आता जे धापेवाडा सर्कल आहे याच्यामुळे जवळपास 29 गावं येतात. तर असा जर विचार केला तर प्रत्येक गावाच्या ज्या समस्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. पण जर तुम्ही पूर्ण सर्कलचा विचार केला तर सर्वात मोठी समस्या इथे आहे ती आहे स्वच्छ पाण्याची, जी मूलभूत गरज असते माणसाची जगायची. तर लोकांना स्वच्छ पाणी नाही, पाण्यात क्षार आहेत. त्यासाठी आम्ही मागे निवेदनही आमदार साहेबांना दिले. ते पूर्ण प्रयत्न करतात आहे की प्रत्येक गावात आरो लागावं. पण मला असं वाटतं की प्रत्येक टंकीवर जर वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल तर, कारण आरो जे लावतो ते मेंटेन होत नाही, 6 महिन्यानंतर लोक त्याचं मेंटेनन्स हे करत नाही. त्याच्यामुळे जर वॉटर ट्रीटमेंट प्लांट प्रत्येक टाकीवर लागलं तर लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरी समस्या आहे की मुलं व्यसनाकडे वळतात. तरुण मुलांच्या हाताला रोजगार नाही आहे. तर रोजगार ही फार मोठी समस्या आहे जी आपल्याला याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण प्रत्येक गावात लायब्ररी आणि जिम या 2 गोष्टी जर अवेलेबल असेल तर पोरं या मार्गावर जाणार नाही. जसं आपण बोरगावचं उदाहरण घेऊ, बोरगावमध्ये सगळ्यात जास्त पोलीस बनतात. का बरं? कारण ते पोरं लहानपणापासून त्याची प्रॅक्टिस करतात. ते व्यसनाच्या मार्गी जात नाही, कारण त्यांना हेल्थचा इम्पॉर्टन्स समजतो. आणि पोलीस भरती करताना त्यांना शारीरिक हेल्थविषयी त्यांना जी हे असते की हेल्थ चेकअप होतं, तिथे प्रत्येक गोष्टीचं मोजमाप केलं जातं. त्याच्यामुळे लहानपणापासूनच ते पोरं त्या मार्गावर चालत असतात. तर जिम आणि लायब्ररी, आता मुलींविषयी बोलते, मुली या कळमेश्वरपर्यंत लायब्ररीत जात नाही. रात्रीचे पालक त्यांना कळमेश्वरच्या लायब्ररीत पाठवू शकत नाही कारण त्या पोरी सुरक्षित नाही. तर त्याच्यामुळे प्रत्येक जर गावात लायब्ररी असली तर मुली तिथेच शिकतील. आणि जे आपण बघतो की केरळ, त्याच्यानंतर यूपी सारख्या याच्यात सर्वात जास्त IAS IPS ऑफिसर म्हणतात. पण आपल्या इकडे हे होत नाही, कारण आपण शिक्षणाच्या व्यतिरिक्त आपण इतर गोष्टीकडे लक्ष देतो. पण आजही आपल्या असं पाहिजे होतं की आपल्या प्रत्येक गावांमध्ये लायब्ररी असायला पाहिजे, की आजही आहे नाही. आणि जिम जर असेल तर पोरं आपल्या हेल्थकडे लक्ष देतील आणि ते व्यसनाकडे वळणार नाही. म्हणून ह्या 3 गोष्टी आहेत ज्या फार गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर रस्ते,
त्याच्यानंतर PSCच्या ज्या आपण सांगितलं की हॉस्पिटलची जी परिस्थिती आहे ती पण सुधारण्याची गरज आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा बघितल्या तर त्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आणि 35 पोरं जर एका वर्गात आहे म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्गाचे त्याच्यासाठी फक्त एकच शिक्षक आहे. तर कुठेतरी इथे शिक्षकांची वाढ केली पाहिजे. एक शिक्षक 4 वर्गातल्या पोरांना शिकवू शकत नाही. त्याच्यामुळे इथे कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून. आणि लोकांची मानसिकता आज अशी झाली आहे की इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकला मुलगा तरच तो चांगला बनेल. पण वास्तुस्थिती अशी नाही. कारण तुम्ही बाहेरच्या याच्यात बघा, बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये बघा, साताऱ्याकडे बघा, भरपूर पोरं आपल्या मराठीतून शिकणारेच पोरं IAS आणि IPS झालेले आहेत. त्याच्यामुळे हे पण लोकांची मानसिकता चेंज करायची पण आपल्याला गरज आहे. भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिला जातं, यावर तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे, कशी भूमिका असणार आहे आणि काय सांगणार आहे या बाबतीत? राजकीय तुमचं पाऊल जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे, यावर काय सांगाल? मागच्या 25 वर्षापासून मानकर साहेबांनी ह्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना नेहमी निवडून दिले. म्हणून मी सर्वप्रथम तर लोकांचे आभार मानते की त्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्याच्यानंतर मॅडमसुद्धा निवडून आल्यात. मॅडमसुद्धा 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या. म्हणून कुठेतरी लोकांच्या मनात ही भावना आहे की याचं नेतृत्व मी करावं, म्हणून मी समोर आली. पण जर पक्षाने जर तिकीट दिली तर आपण लढायचं आणि जर पक्षाने जर आपल्याला तिकीट नाही दिली, ज्याही उमेदवाराला तिकीट देईल त्याला आपण पूर्णपणे आपला पाठिंबा असेल. कारण इथे मानकर साहेबांनी जे BJPचं बीजारोपण केलं आहे ते आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. बस हेच ध्येय माझं असेल की या सर्कलमध्ये BJPचीच सीट यावी, हा उद्देश असेल समोर जाऊन, मग कोणीही उमेदवार असो. एक प्रश्न निर्माण होतो मॅडम, आपल्या संस्थेच्या गांधी शिक्षण संस्था धापेवाडा याचा उगम कसा झाला, काय सांगायला हवं? ॲक्च्युली साहेब जेव्हा आपले बाबासाहेबचे केदार होते त्यांच्या शाळेमध्ये शिक्षक होते, तर त्यांना असं वाटलं की जे आपल्या गावातले लोक आहेत, जे आपल्या गावातले मुलं आहेत त्यांना दुसरीकडे पायी जावं लागतं आणि जवळपास कुठली शाळा नाही. म्हणून त्यांनी पहिली शाळा जी आहे ती 89 मध्ये आद्यासला सुरू केली आणि ती एक पडोळे साहेबांच्या घरी सुरू केलेली शाळा होती. तर तिथून या संस्थेचा उगम झाला. मग तिथून बरोड्यामध्ये पण त्यांना असं वाटलं की पोरांना कळमेश्वरला जावं लागतं, म्हणून आपल्या पोरांचे हाल होऊ नये, पोरांना चांगलं शिक्षण मिळावं, त्या याच्यातून साहेबांनी मग ही शाळा उभारली. तर असं हे गांधी शिक्षण संस्थेचं जे छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं वृक्षात रूपांतर झालं. चा जो राजकीय प्रवास हा कशा प्रकारे सुरू करण्याचं वाटचाल तुम्ही सुरू केली? राजकीय प्रवास म्हणजे राजकारण म्हणजे काय, ही एक समाजसेवा. आपण सेवेसाठीच राजकारणात येतो. तर लोकांचे प्रॉब्लेम जाणून घेणं आणि त्यांना योग्य ते सोल्युशन देणं हेच राजकारण. म्हणजे मला जे लहानपणापासून शिकवलं आहे मानकर साहेबांनी, जसं जेव्हा ते सरपंच होते तेव्हा आम्ही लहान होतो, त्या अजूनही मला आठवतं की त्या ग्रामपंचायतच्या बाजूच्या चेअरवर ते आम्हाला बसवायचे आणि येणाऱ्या लोकांची आम्ही कामं ऐकून घेत होतो. तर लोकांच्या काय समस्या आहे हे मी लहानपणापासून बघत आली आहे. तुम्ही मग ती म्हणा कोणता पेशंट असो, कुठल्या गावाची समस्या असो, पाण्याची समस्या असो, त्याच्यानंतर काही योजना असो, जसं संजय निराधार आहे, तेव्हा अर्ध्या तिकीटचे साहेब एवढे गठ्ठे घेऊन यायचे आणि प्रत्येक गावात अर्ध्या तिकीट म्हाताऱ्या माणसांना जे अर्ध्या तिकीट ज्यांनाही मिळालेले नाही आहे त्याचे वाटप ते स्वतः करायचे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मी लहानपणापासून बघत आली आहे. त्याच्यामुळे हेच लोकांचे कामं करणे, लोकांची सेवा करणे हाच एक राजकारण म्हणजे हेच मी समजते. भविष्यात गांधी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून तुम्ही झाला तर तुम्ही सर्वात प्रथम या विद्यालयाला कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार? बरं, मी गांधी शिक्षण संस्थेमध्ये आता ऑलरेडी मी सचिव आहे. तर माझं असं मला इथे AIची लॅब, रोबोटिक्सची लॅब, एरोस्पेस, तर या अशा लॅब्स तयार करायच्या आहेत जेणेकरून मुलांना बाहेर जायची गरज पडली नाही पाहिजे. जे मुलांना
आता गव्हर्नमेंट पण याच्याकडे फार यांनी लक्ष देत आहे. तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा बघाल तर तिथे सुद्धा डिजिटल उपकरणं अवेलेबल करून दिलेले आहेत, जेणेकरून पोरांना याचा लाभ घेता येईल आणि आपली पुढची पिढी ही अजून चांगली घडवता येईल. म्हणून सर्वप्रथम मी या गोष्टींकडे लक्ष देते की शिक्षणाचा दर्जा जो आहे तो आपल्याला अजून उंचवायचा आहे. आणि तुम्हाला परत एक सांगते की अशा कितीतरी परीक्षा आहेत ज्यात आमचे स्टुडंट उत्तीर्ण झाले, म्हणजे ती एलिमेंटरी असो, इंटरमिजिएटची परीक्षा असो किंवा MNSची परीक्षा असो, पोरांना भरभरून यश मिळालेले आहे. बघा, आपली ही खाजगी अनुदानित शाळा आहे, तर त्याच्यामुळे पोरं जेवढे पहिले पोरं यायचे तर कुठेतरी ते मी तुम्हाला सांगितलं की पालकांची मानसिकता अशी झालेली आहे की इंग्रजी मिडियमच्या शाळेत पाठवलं तरच पोरं चांगलं शिकतात. पण वस्तुस्थिती अशी नाही, कारण जर इंग्लिश मिडियमच्या शाळेत आपण पाठवतो त्या मुलासोबत तुम्ही इंग्लिश बोलाल पण त्याला ते कळलंच नाही. असं भरपूर ठिकाणी आहे की पोरं जातात पण त्यांना एकही शब्द कळत नाही. सगळ्यात उत्तम शिक्षण मुलांच्या सुरुवातीच्या काळात जे दिलं गेलं पाहिजे ते दिलं गेलं पाहिजे त्याच्या मातृभाषेत, आणि हे सर्व आम्ही इथे करतो. तर पहिलेच्या काळात हे होतं की मुलांना आईवडील आवर्जून आपली स्वतःची शाळा समजायची आणि इथे पाठवायचे. पण आता पालकांचं हे थोडंसं वेगळं झालं आहे, मेंटॅलिटी, मानसिकता बदलली आहे की इंग्लिश मिडियमच्या शाळेत गेले आणि पोरं चांगले म्हणतात. म्हणून हा एक चेंज मी आल्यावर इथे जाणवतो. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मी तुम्हाला सांगते सायंटिफिक स्टडीज ज्या झालेल्या आहेत त्याच्यानुसार 6 वर्षापर्यंत मुलांना मराठी, जी तुमची मातृभाषा आहे, समजा तुमची मातृभाषा जर इंग्लिश असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, पण जर तुमची मातृभाषा मराठी आहे, घरी आई वडील आजी आजोबा मराठी भाषेचा वापर करत असेल तर त्याच भाषेत त्या लहान मुलांशी बोलायला पाहिजे, असं हे प्रूफ झालेलं आहे स्टडीजनी. तर मला असं वाटते की आपण ही भाषा जपायसाठी सर्वप्रथम पहिली आई घडवते, दुसरी ते मुलांना घडवते ती शाळा. तर मराठी शाळेत तुम्ही टाकाल तर त्याचे जे कन्सेप्ट असतात, म्हणजे तुम्हाला जर एखादं समजत नसेल, एखादं गणित नसेल समजत किंवा तुम्हाला हिस्ट्री, तुमचा इतिहास नसेल समजत, तर जर तो इतिहास तुम्हाला मातृभाषेत सांगितला तर तो मुलगा चांगल्या पद्धतीने शिकेल. आणि जर आपण मराठी शाळांकडे, म्हणजे यात जर पालकांनी आपली थोडी मानसिकता चेंज केली, जर या मराठी शाळा संपल्या तर शेतकऱ्यांचा मुलगा उद्या जाऊन शिकू शकणार नाही. कुठे जाईल? तुम्ही त्यांना 40 आणि 45,000 या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे फीज आहे, तेवढा तो शेतकरी भरूच शकत नाही. त्याच्यामुळे आणि आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आपल्या मराठी शाळा वाचवाव्या म्हणून विविध योजना सुद्धा आणलेल्या आहेत. जसं की आता यांनी आज 2 दिवसाआधी जो अर्थसंकल्प सादर केला त्यात त्यांनी मुख्यमंत्री विज्ञान वारी या नावाने एक योजना सुरू केली. त्याच्यात मुलं इस्रोपासून तर अमेरिकेपर्यंत नासामध्ये जाऊन विज्ञानाविषयी माहिती घेऊ शकतात, शिकू शकतात. तर आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करते. आपला शेवटचा प्रश्न, महिलांना कोणता संदेश द्याल तुम्ही? आजची 21व्या शतकातली ती महिला आहे ती सक्षम तर आहेच, पण मला असं वाटते की आजच्या महिलेनी आत्मनिर्भर बनायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. त्यानंतर शिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे. आजची महिला ही उच्च शिक्षित असायला पाहिजे आणि महिलांना आत्मसन्मान वाढवायसाठी आपल्या माननीय मोदीजींनी आणि फडणवीस साहेबांनी अशा विविध योजना आणल्या आहेत. पहिली महिला ही चुलीवर स्वयंपाक करायची, घर नसायचं, पण या मोदी सरकारने आणि माननीय फडणवीस साहेबांनी अशा भरपूर अशा योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत ज्याच्यामुळे महिला आत्मनिर्भर बनू शकते. त्याच्यासाठी त्यांना लागणारे कर्ज हे 50,000 पासून तर 1 करोडपर्यंत कर्ज सुद्धा ते देऊन राहिले. सर्वांचा उद्देश एकच आहे की महिला ही सक्षम असावी. जर महिला सक्षम असली तर कुटुंब सक्षम होईल, कुटुंब सक्षम असलं तर समाज सक्षम होईल आणि समाज सक्षम झाला तर देश प्रगतीपथाच्या पुढे जायला कोणीच थांबवू शकणार नाही. धन्यवाद मीना. पुन्हा एकदा महिला दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.